नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाईक स्पेअर पार्ट शॉप किंवा गॅरेजसाठी होलसेल माल कुठून घ्यावा? कारण बरेचसे गॅरेजवाले किंवा बरेचसे स्पेअर पार्टवाले ही मोठी चूक करतात. ती जर चूक तुम्हाला टाळायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही असा कधी विचार केलायत का की तुमच्या दुकानात दिवसभर ग्राहक येतात, मालही विकला जातो, पण महिन्याच्या शेवटी हातात प्रॉफिट का दिसत नाही? बहुतांश वेळा याचं कारण नुसतं सेल्स नसतं, तर कारण असतं तुमचं परचेस सिस्टम. आणि इथंच 80% लोक चुकी करत असतात. आज काय माहिती, मार्केटमध्ये जवळपास प्रत्येक जण आपल्या एरियामधून होलसेलर कडून माल परचेस करत असतो. आणि ते काय वाईट नाही, अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही कुठपर्यंत जाणार, तुम्हाला माहितच नसेल मार्केटमधनं कुठनं परचेस करायचं, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एरियामधनच परचेस करता ना. दुसरं पर्यायच नसतो आपल्याकडे. कारण तिथनं तुम्ही घेतलात तर तुमची ओळख असते, माल लगेच तुम्हाला मिळतो, तुम्हाला क्रेडिट तिथे मिळते आणि वाटतं की आपण सेफ आहोत. पण खरं सांगतो, तुम्ही सेफ नसता. तुम्ही आधीच तिथे जे स्पेअर पार्ट परचेस करताना तिथे तुमचं नुकसानच होत असतं. कारण तो होलसेलर कुठून माल घेतो, तो सुद्धा मोठ्या डीलरकडनं घेतो. म्हणजे तुमच्यापर्यंत येईपर्यंत त्या मालावर 2 ते 3 मार्जिन ऍड झालेले असतात. मग तोच माल तुम्ही ग्राहकांना विकताना आहे ना, कॉम्पिटिटिव्ह प्राइस देऊ शकत नाही ग्राहकाला. मग ग्राहक दुसरीकडे जातो जिथे त्याला स्वस्त मिळत नाही. आणि मग आपलं रोजचं कारण आहे आपल्याला सांगायला की मार्केट डाऊन आहे, बिझनेस शांत आहे. दुसरी मोठी चूक आपल्याकडनं काय होते माहिती काय? ब्रँडचं नॉलेज नसणं. जो होलसेलर देईल, जो आपला होलसेलर असतो, जो आपल्याला माल देईल ना, तोच माल घेणं. आपण क्वालिटी चेक करत नाही, ओळी मॅच नाही करत, फक्त प्राइस कमी दिसतो म्हणून माल उचलतं आणि आपल्याला क्रेडिट मिळते म्हणून माल घेणं आणि आपल्या जवळ आहे म्हणून माल घेणं. हाच त्याच्या मागचा एक कारण आहे बस. मग प्रॉब्लेम काय होतो, तो माल रिटर्न येतो, कंप्लेंट्स येतात, कस्टमरचा आपल्यावरचा ट्रस्ट कमी होतो. आणि हे नुकसान आहे ना कुठे दिसत नाही, पण तुमचा याचा फरक तुमच्या धंद्यावरती पडत असतो, तुमच्या व्यवसायावरती पडत असतो. आता ह्यामध्ये खरंच पिक्चर काय आहे ना ते समजावून घ्या. इंडियामध्ये स्पेअर पार्टचा मेन हब कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तर ते आहे दिल्ली. इंडियामध्ये म्हणण्यापेक्षा आशिया खंडात सगळ्यात मोठा स्पेअर पार्टचा हब आहे ना ते दिल्लीच आहे. इथूनच आहे ना अख्ख्या देशभर माल सप्लाय होतो. आपल्या बाहेरच्या देशात पण, आपल्या जवळपासच्या देशात तिथे पण जातं, जिथे आपले सेम मॉडेल चालतात. कारण इथून जर तुमचा परचेस असेल ना, तर तुम्हाला रेट एकदम चांगला मिळतो, तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटीज मिळते. पण इथे सगळे अडकतात. आपण दिल्लीला कसं जाणार? तिथला आपल्याला कॉन्टॅक्ट कसं मिळणार? आपल्याला तिथे फ्रॉड होऊ शकतं. ट्रान्सपोर्ट कसं आपण मॅनेज करणार? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात येतात आणि आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि हाच प्रॉब्लेम सगळ्या दुकानदारांना येतो आणि त्यासाठीच ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून आम्ही तयार केलंय यार ऑटो स्पेअर हब. आम्ही तुम्हाला देतो डायरेक्ट दिल्ली रेटमध्ये होलसेल स्पेअर पार्ट, ते सुद्धा ट्रस्टेड अंडर वॉरंटी वाले. म्हणजे तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाही, रिस्क घ्यायची गरज नाही आणि तरी तुम्हाला तिथला फायदा मिळणार आहे. आमच्याकडे तुम्हाला हिरो, होंडा, बजाज, टीव्हीएस, यामा या सगळ्या ब्रँडचे स्पेअर पार्ट्स मिळतात. ओई क्वालिटी प्रोडक्ट मिळतात, वेंडर पार्ट्स मिळतात, अदर ब्रँड मिळतात. आणि सगळे स्पेअर पार्ट असणं आपल्याकडे ट्रस्टेड असतात. जे मार्केटमध्ये मिळतं ना तेच आम्ही तुम्हाला देतो. आम्ही कोणताही रॅन्डम माल तुम्हाला देत नाही. आम्ही तुम्हाला असा स्टॉक देतो जो मार्केटमध्ये विकला जातो. आणि इथेच आमचा डिफरन्स सुरू होतो. आम्ही फक्त माल नाही विकत, आम्ही तुम्हाला बिझनेस शिकवतो. जे या व्यवसायामध्ये नवीन असतील किंवा ज्यांचा जुना बिझनेस आहे पण त्याला व्यवसाय ग्रो करता येत नसेल, तर अशा लोकांना आहे ना, आम्ही आमच्याकडे जे सल्ले आहेत की बिझनेस ग्रो कसा होईल, ह्या गोष्टी सगळ्या आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवतो. तुम्ही किती स्टॉक ठेवायचा, कोणते पार्ट्स फास्ट मूव्हिंग आहेत, कोणत्या पार्ट्सवर किती मार्जिन ठेवायचं, कस्टमर हँडल कसा करायचा, डुप्लिकेट ओरिजिनल पार्ट्स कसं ओळखायचं, हे सगळं तुम्हाला आहे ना स्टेप बाय स्टेप गाईड करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग. आपल्या धंद्याचं मार्केटिंग कसं करायचं. कारण आजच्या डेटला जो सोशल मीडियावर दिसत नाही तो धंद्यात टिकत नाही. हे तुम्ही नाही म्हटलात ना तर या लक्षात घेऊनच चला की तुम्ही जर सोशल मीडियावर नाही ना तर तुम्ही बिझनेस करू शकत नाही. आणि आमच्याबरोबर जॉईन झालात ना म्हणजे तुम्ही फक्त दुकान चालवत नाही तर तुम्ही स्मार्ट बिझनेस चालवता. आणि हे आम्ही तुम्हाला शिकवतो. आणि जर तुम्हाला अजून पुढे जायचं असेल तर आम्ही तुम्हाला देतो स्पेअर पार्ट शॉप फ्रँचायझी. म्हणजे ज्यांना कोणाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा ज्यांना आपला बिझनेस आणखी पुढे ग्रो करायचा असेल तर आमच्या माध्यमातून आमच्या बरोबर जोडून तुम्ही आमचे स्पेअर पार्टची फ्रँचायझी घेऊन तुम्ही तुमचं शॉप सुरू करू शकता. आणि काय लोकांना असं वाटतं की आमचं बजेट खूप कमी आहे,
ते एक लक्षात घ्या, आमच्याकडे 25,000पासून सुद्धा बिझनेस प्लॅन तयार आहे की तुम्ही आमच्याबरोबर जोडून काम करू शकता. प्लस ज्यांच्याकडे 25,000 रुपये सुद्धा नाहीत ना, अशा लोकांसाठी पण ₹0 इन्व्हेस्ट करून आपल्याकडे प्लॅन आहे. त्यांनी आमच्याबरोबर आमच्या टीम मध्ये जॉईन व्हा. आम्ही तुम्हाला कसा बिझनेस करायचा, कसे पैसे कमवायचे हे सगळं सांगतो. पण जर का तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट 3.5 लाख ते 5.5 लाखापर्यंत आहे. फ्रँचायझीमध्ये 2 प्रकार येतात, एक मिनी फ्रँचायझी, एक स्मार्ट फ्रँचायझी. जर का तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स पाहिजे असतील, जो आमचा हा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिसतोय ना, ह्याच्यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करा, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स, संपूर्ण माहिती पाठवली जाते. आता थोडक्यात आहे ना, आपण ऑफर्स बद्दल बोलूया. कारण बिझनेसमध्ये मार्जिन खूप इम्पॉर्टंट असतं. कारण आमच्याकडे मिळतो तुम्हाला स्पेशल होलसेल रेट. जर तुमची बल्क ऑर्डर असेल, रेग्युलर असेल, तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट सुद्धा फ्री मिळतो. म्हणजे तुमचं जे स्पेअर पार्टचे कॉस्ट असते ते अजून सुद्धा कमी होते. तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढल्या जातं. आणि आमच्या कंपनीकडनं आहे ना, वारंवार काही ना काही ऑफर असतात. म्हणजे आज तुम्ही एवढ्या पैशाची ऑर्डर केलात की तुम्हाला ही ऑफर आहे. तुमची ऑर्डर बल्क असेल तर तुम्हाला पुढची ऑफर मिळेल. खूप साऱ्या ऑर्डर वरती आपले ऑफर्स असतात. तर ह्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आमच्याबरोबर जोडून तुम्ही काम करू शकता. आता एक सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो. अजून तुम्ही किती दिवस तुमच्या आजूबाजूच्या होलसेलरकडनं माल विकत घेणार आहात? तुम्हाला पुढे जायचं नाहीये का? हा, तुम्हाला प्रॉफिट तुमचं वाढवायचं नाहीये? आपलं स्वतःचं प्रॉफिट तो आपला बाजूवाला होलसेलर कमवतोय. म्हणजे तुमचं प्रॉफिट दुसऱ्याच्या हातात तुम्ही देताय. आता तुम्ही आहे ना, एक स्मार्ट डिसिजन घ्या आणि तुम्ही डायरेक्ट दिल्ली रेटमध्ये स्पेअर पार्ट परचेस करून एकदा बघा तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होते की नाही ते. कारण जेव्हा तुम्हाला प्रॉफिट मार्जिन वाढतं ना, तर तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो. तुम्हाला बिझनेस करायची एक हुरूप येतो की मला एवढं मार्जिन मिळतोय, म्हटलं मी समोर माझ्या कस्टमरला अजून डिस्काउंट देऊ शकतो. आणि ज्या ज्या दिवशी तुम्ही कस्टमरला डिस्काउंट द्याल ना, तेव्हा तो तुमचा कस्टमर रिपीट रिपीट बनून तुमच्याकडे येतो. ह्या पद्धतीने जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेसेज करा. तुमचा परचेस सुधारा. आजूबाजून घेताय, तुमचा धंद्याला तुम्हीच मारताय, एक लक्षात ठेवा. लॉंग टाइम बिझनेस करायचा आहे तर थोडं वरचं तुम्हाला विचार करायला लागतो. खड्ड्यातच राहायचं तुम्हाला, खड्ड्यातलाच तुम्ही विचार करणार. पुढे जायचंय तर पुढचं पाऊल उचलायला शिका. आणि ऑटोमोबाईल्स विषयी जर तुम्हाला असेच व्हिडिओ, असेच बिझनेस प्लॅन जर पाहिजे असतील तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.